संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं नीरा स्नान पार पडतंय। त्यासाठी माऊलींच्या पादुका या नदीकिनारी घेऊन जाण्यात येत आहेत आणि तिथं स्नान पार पडणार आहे। अधिक माहितीसाठी थेट जाऊयात। या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी असलेले आमचे प्रतिनिधी सुरेश जाधव आपल्या सोबत आहेत। सुरेश, नीरा स्नान आणि त्याचं महत्त्व, स्नान झालंय का? नीरा नदीच्या स्नानाला विशेष महत्व आहे। अर्धा जो काही प्रवास आहे तो अर्धा प्रवास झालेला आहे आणि त्यानंतर आता इथून पुढे पांडुरंग हा जवळ आलेला आहे अशा पद्धतीचा जो भाव आहे तो वारकऱ्यामध्ये असतो आणि त्याच दृष्टिकोनातून सुद्धा जे वारकरी आहेत ते नीरा नदीचं स्नान आटोपल्यानंतर आता पंढरपूरच्या दिशेने वाटचाल करतील। मात्र हा जो पालखी सोहळा सुरू केला होता हैबत बाबांचं जर संत हैबत बाबांचं गाव आहे आणि सातारामध्ये आज माऊली वेगळे पण आहे आणि आज सातारा जिल्ह्यामध्ये प्रवेश केल्यानंतर पहिल्यांदाच नीरा नदीचं अशा पद्धतीने स्नान केलं जातं। सगळे जे काही भाविक आहेत, सगळे वारकरी आहेत, टाळ मृदंगाचा जयघोष आहे, टाळी देखील वाजवली जाते, फुलांचा पुष्पवृष्टी केला जातोय आणि नीरा नदीचं जे काही स्नान आहे ते नीरा नदीचं स्नान झाल्यानंतर ज्या चरण पादुका आहेत आता पालखीमध्ये ठेवल्या जातील, रथामध्ये ठेवल्या जातील आणि त्यानंतर त्या मुक्कामी जो आजचा मुक्काम जो लोणंद या जाईल। पण समोर पाहतो दत्त घाट आहे, जो काय वैष्णवांचा मेळा आहे तो वैष्णवांचा मेळा या ठिकाणी आता माऊलींच्या चरण पादुकांना नीरा नदीचं स्नान झाल्यानंतर वाटचाल करणार आहे। प्रत्येक भाविकांच्या चेहऱ्यावरती माऊली सोबत आपण हा जो काही सोहळा आहे तो संपन्न करतोय, हाच भाव आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय। आपण समोर देखील पाहतोय कशा पद्धतीने भाविक माऊलींच्या चरणासाठी या ठिकाणी पुढे आलेले देखील आपल्याला च्या माध्यमातून ते एक्सक्लुझिव्ह दृश्य आहे ते सर्व वारकऱ्यांचे जे दृश्य आहे ते दाखवण्याचा प्रयत्न करत आहे। विशेषतः माऊली चरण पादुकांना स्पर्श व्हावा, माऊलींच्या चरण पादुकांना स्पर्श झाल्यानंतर स्वतःला धन्यता मिळवण्याच्या दृष्टिकोनातून हे जे सगळे भाविक वारकरी आहेत अशा पद्धतीने हा जो भव्य दिवस सोहळा आहे नीरा नदी स्नानाचा सोहळा या ठिकाणी संपन्न झालेला आहे। माऊलींच्या चरण पादुका आता पालखीमध्ये रथामध्ये ठेवल्या जातील। त्यासाठी जे काही संस्थांचे विश्वस्त आहेत, मानाचे पुजारी आहेत, चौकीदार आहेत, हे आता माऊलींच्या पादुका घेऊन आता या ठिकाणाहून रथाकडे चाललेले आहेत आणि रथाकडे गेल्यानंतर आता या पादुका चरण पादुका ठेवल्या जातील। सातारा जिल्ह्यामध्ये पुणे जिल्ह्यामधला प्रवास संपून आता माऊलींचा पालखी सोहळा हा सातारा जिल्ह्यामध्ये आहे। वाटचालीमध्ये भजन हळवत एवढंच नाही तर भजन भक्ती रंगामध्ये नाहून निघत आज माऊलींच्या चरण पादुकांनी नीरा नदीचं स्नान केलेलं आहे। नीरा नदीचं स्नान आटोपून आता माऊलीच्या पादुका या रथाकडे आणि पालखीकडे चालले आहेत। हा जो काही दिव्य भव्य अप्रतिम सोहळा आहे या सोहळ्याचं वर्णन शब्दामध्ये करता येणं शक्य नाही। मात्र सगळे भाविक वारकरी जे आहेत सगळे भाविक वारकरी या भक्तीच्या रसामध्ये, या भक्तीच्या आनंदामध्ये नाहून निघताना एकंदरीत आपल्याला पाहायला मिळत आहेत। या संपूर्ण सोहळ्याच्या बाबतीमध्ये हा संपूर्ण सोहळा अलौकिक दिव्य असा सोहळा, या सोहळ्याला वर्णन करताना शब्द देखील नाही। सोनियाचा दिनो आधी अमृते पाहला, नाम आठवीचाची रूपी प्रगटपय झाला। हीच अनुभूती आज नीरा नदीच्या तीरावरती जे माऊलींच्या पादुकांना स्नान घालण्यात आलं त्यावेळी प्रत्येक भाविकाची होती। सुरेश, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी। त्यामुळे हा अर्धा प्रवास वारीतला पूर्ण झाला असं समजायचं। आज नीरा स्नान संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याचं आणि महाराजांच्या पादुकाचं झालेलं आहे।